हाय गाईज, जय श्रीराम. आजचा माझा ब्लॉग आहे परत डेली रुटीन गाईज. आज मला थोडासा उशीर झाला गाईज. मी सकाळचं शूट नाही केले कारण की मला रील बनवायचे होते. तर माझा वेळ पूर्ण रीलमध्ये गेला गाईज. त्याच्यामुळे मी आज ही साडी पण नेसली आहे. तुम्ही बघत असणार व्हिडिओमध्ये माझी ही साडी चहा तिकड्याची कशी वाटते कमेंट करून मला सांगा. काल त्यांचा मामे भाऊ आहे अक्षय, तो रात्री आला. मग सकाळी थोडंसं आम्ही उशिराच उठलो. आज संडे होता त्याच्यामुळे आम्ही थोडंसं उशिराच उठलो. मग सगळं माझा उशिराच झाली कामं, नाश्ता चहा स्वयंपाक पण माझा थोडा उशिराच झाला. स्वयंपाकामध्ये आज तर मी भेंडीची भाजी आंब्याचा रस असं बनवलं होतं गाईज. मी काय सांगत होती, इथे आंबे मिळतात. इथे हापूस आंबा पण मिळतो, बदामी पण मिळतो, केसर पण मिळतो, सगळ्या प्रकारचे आंबे इथेही मिळतात. पण एवढंच हापूस आंबा इथे महाग मिळतो. तर मी सुरुवातीला बदामी खायची इथे, पण मला बदामीपेक्षा मी जेव्हा एकदा दोनदा केसर खाल्ला तर मला केसर जास्त आवडायला लागला. तर मी तेव्हापासून केसरच मागते आणि केसरचाच आंब्याचा रस बनवते गाईस. तुम्ही पण ट्राय करून बघा. केसर आंबा आणा आणि त्याचा रस बनवा, खूप छान लागतो. त्याची टेस्ट म्हणजे अप्रतिम असते. तुम्ही नक्की बनवा गाईस. मी बनवला दुपारी, मी ब्लॉग नाही केला त्याचा. मी जेव्हा पण आता उद्या परवा बनवेन त्याचा ब्लॉग तुम्हाला दाखवेल कसा बनवायचा. तर गाईज आज पण ते कामगार आले होते. तर मी आता थोड्या वेळाने आता मी चहा ठेवणार आहे. तर चहा ठेवल्यावर आम्ही वरती टेरेसवर जाईल. मग तुम्हाला सांगेल किती झालं काय झालं काम. आणि गाईज आज म्हणजे आज काय आहे माहिती का गाईज, आज फायनल आहे IPLची. तर आमच्या घरात संध्याकाळी एक वेगळंच वातावरण तयार होऊन जाणार आहे. दिदू आज कोणत्या टीमची मॅच आहे? हां, मग कोणत्या टीमची आहे? हां, तर RC वर्सेस GT. गाईज आमच्या घरात RCB फॅन आहेतच. तर बघू आज कोण जिंकतं मॅच. तर तुम्हाला काय वाटतं गाईस, कोणती टीम जिंकायला पाहिजे? आमच्या घरात RCB लवर आहेत. गेल्या वर्षी RCB जिंकली होती. तर आज बघू कोण जिंकतं. मग मी तुम्हाला रात्री काय माहोल आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे ब्लॉगमध्ये माझ्या. मला सांगितलं हा त्यांचा मामी भाऊ आहे, तर दोघांचं डिस्कशन चालू आहे. हाय गाईस, तर मी आता टेरेसवर आली आहे. आत्ताच आमचा सगळ्यांचा चहा झाला. आज चहा माझ्या दिदूने ठेवला होता कारण की मी दिवसभरच थकली. रील बनवले ते बनवले त्याच्यामुळे थकून गेले. मग दिदूला सांगितलं दिदू तू चहा ठेवला. तर तिने चहा ठेवला होता. मग चहा घेऊन मी आता गच्चीवरच आली. तर आज प्लंबर आले होते. कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं की प्लंबर आले पण त्यांना साईडचा पाईप नाही आला नाही म्हणून त्यांचं काम पेंडिंग झालं. तर आज ते आले आणि आज त्यांनी बाथरूममध्ये पाईप फिटिंग केली त्यांनी. तर आमचा मी तुम्हाला दाखवतो बऱ्याच व्हिडिओमध्ये. मी तुम्हाला सरळ बाथरूममध्ये घेऊन जाते. आता हे पहा, बाथरूममध्ये तुम्हाला दिसत असणार हे जे व्हाईट कलरचे पाईप आहे, हे पाईप बसवले त्यांनी. आज काम करतात ते हळूहळू पण व्यवस्थित करतात ते, घाई नाही करत आहे कुठल्याही कामाची, व्यवस्थित करतात ते. म्हणजे त्यांना सांगावं पण नाही लागत आहे, व्यवस्थित. आणि पाईप पण चांगल्या क्वालिटीचे आणलेत गाईज, असं नाही की लोकल आणलेत. पाईप पण चांगले आणलेत. हे बारीक पाईप आहे. कोणते पाईप तुम्ही बघू शकता. मला त्या या गोष्टीचं नॉलेज नाही आहे एवढं, पण तुम्हाला मी दाखवते कोणत्या कंपनीचे पाईप आहे. तर अशा प्रकारे हा नळ बसवला गेला, इथे पाईप बसवला गेला आहे. हे जे मलासाठी इथे नळ येतील म्हणून त्यांनी इथे कॅप लावली आहे. तर असं बाथरूमचे पाईप फिटिंग झाली आहे. काल हे इलेक्ट्रिकचं फिटिंग केली त्यांनी. इलेक्ट्रिकचे पॉईंट्स आहेत इथे काढलेले स्विचचे. हे इथे स्विचचं, इकडे TV. पण आपल्याला असं वाटतं की कधी लवकर होईल कधी नाही असं वाटतं आपल्याला. तर जे पप्पा आणि मी अक्षय बसला आहे गच्चीवर, गप्पा गोष्टी चालू आहेत त्यांच्या. ते चालेल. अक्षय हा कालच आला. अक्षय इथं बघून घे, हाय करून दे. हाय. दादूच्या पप्पांचा क्लास चालू आहे. अक्षयला शिकवतात काही चांगल्या गोष्टी काही वाईट गोष्टी. तर चालू आहे पाठशाळा, चालू आहे आता सध्या. आता ती पाठशाळा किती तासांची आहे काय माहिती नाही. किती तासांची आहे पाठशाळा? कोचिंग क्लास असं आहे का? पण काहीच नाही करू शकत ना. दाखवलं मी सगळं. हां पाहिलं मी, पाहिलं. अरे तुम्ही एवढं सगळं विचार करूनच मग सजेस्ट केलंय ना दादूचोप्पा. पाहिलं ना मी. आता परत कुठे जाऊ? आता व्हिडिओ घेतला ना तिथे. ॲक्च्युली अक्षय आलाय उद्या, त्याचा नोकरीचा पहिला दिवस आहे.
तर त्याच्यामुळे ते डिस्कशन चालू आहे की कसं करायचं, काय करायचं. त्याच्यामुळे ते डिस्कशन चालू आहे आता सध्या. तर अक्षयला थोडीशी भीती वाटते. काय अक्षय, पहिलाच एक्सपिरियन्स असेल ना आता ना, कंपनीमध्ये जाशील तेव्हा तू मागे आलेला तेव्हा असंच गेला होता ना, दिदू लहान होती बा. हां, प्रोजेक्ट होता बरोबर. तर चला, हां करा तुम्ही तुमचं डिस्कस, मी करते माझं. हां पाहते मी. तर बोलतात ते व्यवस्थित चेक करून घे, तुला कुठे नळ हवे आहेत फिक्स, कुठे करायचे बेसिंग वगैरे ते व्यवस्थित चेक करून घे. ही जी फिटिंग आहे गाईज, ही अंधार येतो आहे गाईज, पण ही जी फिटिंग आहे ही मला असं वाटतं वॉश बेसिनची आहे. हे इथे टॉयलेट येणार आहे आमचं, हे टॉयलेटचं आहे. तर गाईज असं स्टेप बाय स्टेप होतं आहे, आमचं घर बनतं आहे. तर आता मी ठेवते, आता संध्याकाळचं मी मला स्वयंपाक करायचं आहे. आता स्वयंपाकाला लागेल, मी स्वयंपाक करेल आणि बाकीचे मॅच पाहतील. मग भेटते मी तुम्हाला. चल.